गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज मी बनवणार आहे वाटाणा आणि बटाट्याची भाजी. त्यासाठी मी हा कढीपत्ता घेतलेला आहे, एक कोथिंबीर घेतलेली. आता यात मी मिरची पावडर आणि हे शेंगदाणे आपलं हे कोथिंबीरच्या काड्या आहेत जाड, त्या टाकलेल्या आहेत. आणि त्यात मी लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या टाकून घेतलेल्या. आता शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. तर बघा, शेंगदाण्याचा कूट टाकलेला. आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे, बटाटा आणि वाटाणा. आता मी मिरची पावडर घेणार आहे. आपल्याला लागेल तेवढी घ्यायची, आपल्या चवीनुसार. आणि धना पावडर घेणार आहे. ही धना पावडर. तर मी हे मस्त वाटाणे धुवून घेतलेले, बटाटे धुवून घेतलेले आहे. तर चला, आपल्याला जरा घाई पण झालेली आहे, पटकन आपण आता लगेच फोडणी देऊया. आता आपण हे थोडी ओली आहे कढई, ते आता धुतलेली आहे ना, ती जरा ओली त्यामुळे तिला तिचं पाणी निघू द्यायचं. तर तोपर्यंत आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ. आपण आता याच्यात तेल टाकून घेऊयात. पातळ भाजीला थोडं तेल कमी टाकायचं, कारण ते तरी एवढी मला आवडत नाही, आणि ती जास्त खाल्ली तर आग पडते. तर बघा, मी मिक्सर काढून घेतलेला आहे मसाला. मी इथंच आहे, जर का कुठं गेलेली नाही. इथंच आहे मी. आता गरम पाणी ठेवते आपल्या भाजीला. चला, आपलं जिरं टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे. कढीपत्ता आता उडणार आहे, कारण तेल पण खूप उडतं. मग दादा कढीपत्ता थोडं नंतर नच टाकते, तेल उडतंय मग.
आता एका साईडला कढीपत्ता टाकून घेऊ, कारण का नुसतं कढीपत्ता टाकायचा ह्याला तेलामध्ये तर तो तेल सगळं उडून जातं आणि मग त्याचं गॅसवर सगळं तेल होऊन जातं. तर गॅसवर तर जाऊ द्या, पण भाजीचं तेल पण कमी होऊन जातं ना. हां, आता कांदे वगैरे टाकले, त्यात कढीपत्ता टाकला मग नाही उडत जास्त. नुसतंच कढीपत्ता टाकलं तर मग इकडं तिकडं तेल होऊन जातं. बघा आपली बटाट्याची रस्सा भाजी होणार आहे बरं का. आपण हे भांड्यामध्ये थोडं गरम पाणी टाकून करण्याचा मसाला. हे बघा असं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे हा सगळा मसाला राहिलेला निघून जातो ना, मग भांड्याला लागलेला मसाला. त्याला चांगला द्यायचं, मस्त छान गडबड करायची नाही. जरा हळद पावडर टाकलेली आहे बरं का मी, आणि आता थोडा मसाला टाकलेला आहे, गरम मसाला. आणि आपला आता मसाल्याचा डबा ठेवून देऊ, कारण आता याची गरज नाही. आता आपण आपले वाटाणे बटाटे टाकून घेऊया. हे बघा मी आता हे गरम पाणी टाकून देते. ऐका ना, मी काय म्हणते की मिक्सरच्या भांड्याचं सगळा मसाला निघेपर्यंत तुम्ही गप्प बसतात की नाही? कारण मी गप्प बसतच नाही, कारण पूर्ण मसाला निघेल तेव्हाच मी मिक्सरच्या भांडं बेसिनमध्ये टाकेल धुवायला, कारण तोपर्यंत मला चैनच पटणार नाही, कारण पूर्ण मसाला निघेपर्यंत. असं प्रत्येक बायकांचं असतं का? मला कमेंट करून सांगा बरं का. तर हे बघा आता मसाला
पूर्णपणे आपला भांड्याचा मसाला निघालेला आहे. अजून थोडं पाणी लागणार आहे, तर मी गरम करणार आहे त्याला. थोडं गरम पाणी टाकणार आहे. आता आपण कोथिंबीर कट करून घेऊयात. आपलं पाणी आपलं भाजीचं पाणी तापते तोपर्यंत भाजीत पाणी टाकलं. पाणी तापलेलं आहे. आता हे आपण सगळं पाणी टाकून घेऊया. सगळं झालेलं आहे टाकून. फक्त आपलं चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ टाकून घेऊयात बरं का. हे बघा, चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ. बघा आपली भाजी कशी झालेली आहे, मस्त तरी मस्त छान आलेली आहे ना. वाटाणा बटाट्याचा रस्सा. तर बघा, कुणाला आवडतो तर मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का. आणि भाजीची म्हणजे या भाजीचा आस्वाद घ्यायला तुम्ही येऊ शकता आणि नक्की या. तर चला, कुणाला यायचं आहे, कोण कोण येणार आहे मला कमेंट्स करून सांगा बरं का. म्हणजे आपल्याला भाजी वाढवायला आता याच्यात वाढवता येणार नाही, आपण दुसरी बनवूया तुमच्यासाठी. तर चला, नक्कीच या. तर चला, स्वतःची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. बाय बाय. ओके, बाय.